फार्मर आय डी कार्ड काढला असेल तर सावधान. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढला आहे, फार्मर आय डीसाठी अर्ज केला आहे, त्या सर्वांसाठी सरकारनं दिली अर्जंट सूचना. फार्मर आय डीच्या बाबतीत एक असा घोटाळा उघडकीस आला आहे, ज्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या योजना बंद होणार. फार्मर आय डी कार्डच्या बाबतीत एक सगळ्यात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे, ज्यामुळे 2 कोटी शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की आता शेतकऱ्यांना एकही रुपया योजनेचा जमा होणार नाही. आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढला आहे, त्या शेतकऱ्यांच्या सर्व योजना बंद होणार. त्यांना PM किसानचे 2,000 येणार नाही, नमो शेतकरीचे 2,000 येणार नाही, कुठली सबसिडी येणार नाही, पीक विमा येणार नाही, कुठलंही अनुदान येणार नाही. कारण की फार्मर आय डी कार्डच्या बाबतीत एक सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. सरकारच्या माध्यमातून फार्मर आय डी कार्डच्या संदर्भात एक अतिशय अर्जंट सूचना आलेली आहे. पहा, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विमा भरायचा होता म्हणून पटापट जाऊन फार्मर आय डी कार्ड काढलं, विमा भरून ते आता घरी शांत बसले आहेत. पण पहा, तुमच्या फार्मर आय डीच्या मागे एक असा घोटाळा झालाय की त्यामुळे तुमचे विम्याचे तर पैसे येणारच नाही, पण तुम्हाला आयुष्यात कुठल्याच योजनेचे पैसे मिळणार नाही. मग फार्मर आय डी कार्डचा तो घोटाळा नेमकं काय आहे? ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढला आहे त्यांच्या योजना कशा काय बंद होणार आहे, किंवा ज्यांचं काढायचं राहिलं आहे त्यांच्या योजना कशा काय बंद होणार, ज्यांनी नुसता अर्ज केलाय त्यांनी नेमकं काय करायचं, याविषयी सरकारनं स्पष्ट माहिती दिली आहे. पहा, फार्मर आय डी कार्डच्या बाबतीतला हा सगळ्यात मोठा घोटाळा उघडकीस आल्यामुळे 2 कोटी शेतकऱ्यांचं आता भविष्य अगदी अंधारात गेलेलं आहे. कारण की सगळ्या योजनांचे पैसे आता बंद होऊ शकतात. त्यामुळे सरकारनं तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आता जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढला असेल किंवा तुमचं काढायचं राहिलं असेल, नुसता अर्ज केला असेल, तर पटकन ही माहिती पहा. कारण की तुमच्या सगळ्या योजनांवर आता कात्री लागू शकते. कारण की फार्मर आय डी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अर्जंट तातडीची सूचना देण्यात आली आहे. मग काय सरकारने सांगितलं आहे, काय सूचना दिलेली आहे, सगळं सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. पहा, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला सगळ्या योजनांचे पैसे यावे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याशिवाय बंद करू नका. कारण की ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तुम्हाला वाटेल की आपण फार्मर आय डी कार्ड काढला आहे आणि तुम्ही घरी निवांत बसून असाल, तर लक्षात घ्या, हळूहळू तुमची एक एक योजना दररोज बंद व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती ऐका आणि जे सांगितलंय ते करा. कारण की मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये हे महत्त्वाचे आदेश देण्यात आले. पहा, काही दिवसापासून पीक विमा भरण्याचं सरकारने सांगितलं होतं. आता खरी हा फसवणूक कुठं उघड झाली, हा घोटाळा कुठं उघड झाला, लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस पीक विमा भरायला सांगितला होता त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय केलं, पटकन ते CSC सेंटरवर गेले, किंवा काहींनी स्वतः घरबसल्या मोबाईलमधून यूट्यूबला बघितलं की कसं फार्मर आय डी कार्ड काढायचं. पटकन त्यांनी त्या लिंकवर क्लिक केलं, क्लिक करून फार्मर आय डी कार्डचा अर्ज भरला, फार्मर आय डी कार्ड काही चालन, विमा भरला. पण पहा, तुम्ही जर आता अशा प्रकारचं फार्मर आय डी कार्ड एखाद्या CSC सेंटरहून किंवा आपले सरकार केंद्रमधून जर दिलं असेल, तुम्हाला कार्ड तुमच्या हातात जर कोणी दिलं असेल, तर लक्षात घ्या, तुमच्या सगळ्या योजना बंद होणार आहे. पहा, ॲग्रिस्टॅक किंवा केंद्र सरकारने कुठलीही मान्यता दिलेली नाही आहे. फार्मर आय डी कार्ड हे अजून आलेले नाही आहेत, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या जर हातात फार्मर आय डी कार्ड कोणी दिलेलं असेल तर ते 100% चुकीचं आहे किंवा ते फेक आहे, हे लक्षात घ्या. बनावट फार्मर आय डी कार्ड तुमच्या हातामध्ये असणार आहे. सरकारने अजून कोणत्याही शेतकऱ्याला फार्मर आय डी कार्ड दिलेलं नाही. मग आता कदाचित तुमचा प्रश्न असेल, मग आमचं काही डुप्लिकेट आहे का? पुढे जी माहिती सांगतोय ती ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. कारण की योजना सगळ्या बंद होऊन जातील. काय सूचना दिली फार्मर आय डी कार्डच्या बाबतीत? पहा, पीक विम्याचे पैसे तर विसरा, कुठलंही अनुदान, कुठलीही सबसिडी, कुठलेही तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे येणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका, काय प्रॉब्लेम झालाय, आता कशा पद्धतीनं तुम्ही काम करायचं सगळं सविस्तर सांगतो. पहा, झालं असं, पहिला मुद्दा जो झालाय, पहिला जो घोटाळा झालाय तो बनावट फार्मर आय डी कार्डचा झालाय. म्हणजे काय झालंय, लोकांनी काय केलं, याच्यामध्ये देखील संधी बघितली. आता शेतकरी काय करत होते, गडबड करत होते, पीक विम्यासाठी त्यांना हे लागत होतं म्हणून काय केलं, काही लोकांनी तो एक धंदा सुरू केला की एक प्लास्टिकचं कार्ड बनवायचं आणि काहीतरी पैसे घ्यायचे, 2,500 रुपये, आणि धरा आहे तुमचं फार्मर आय डी कार्ड. तर असं चालणार नाही. कोणाचंही फार्मर आय डी कार्ड अजून सरकारनं दिलेलं नाहीये. आता हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा, आता जे शेतकरी आहे ज्यांनी घाईगडबडीत फार्मर आय डी कार्ड काढलं, त्यांनी गडबड कशा पद्धतीने केली, सरकारने एक सर्वे केला, एक गुपित पडताळणी केली. त्याच्यात असं लक्षात आलं, उदाहरणार्थ काही शेतकरी असे आहे की ज्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी शेती आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गट नंबरमध्ये 2 एकर आहे, दुसऱ्या गट नंबर गावाच्या दुसऱ्या भागामध्ये 2 एकर आहे, गावाच्या तिसऱ्या भागामध्ये 3 एकर आहे. तर यांनी काय केलं, गडबडीमध्ये जाऊन गावातल्या एका भागाची शेती फार्मर आय डी कार्डला दाखवली, किंवा एकच गट नंबर दाखवला, बाकीचे गट सोडून दिले, बाकीची शेती सोडून दिली. तर लक्षात घ्या, त्यांचं फार्मर आय डी कार्ड
निघेल, पण पुढे चालून त्यांची सगळी शेती ही जर त्या फार्मर आय डी कार्डला जोडली नसेल तर त्यांना कुठल्या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांना असं वाटत होतं की सगळी जर शेती दाखवली तर कदाचित आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, पण सगळी शेती त्याला जोडणं गरजेचं आहे. आता तुम्हाला आम्ही तर करून घेतलं असत, कमी शेती दाखवली तर लक्षात घ्या त्याच्यासाठी देखील अर्ज प्रक्रिया आहे ती पुढे सांगतो. आता दुसरा मोठा मुद्दा लक्षात आलाय की आता जे 2 भाऊ आहेत, उदाहरणार्थ 2 भाऊ आहेत, 3 भाऊ आहेत, म्हणजे एका सातबाऱ्यावर जर 3-3 जणांची नावे असतील तर अशा वेळेस कोणीतरी एकालाच फार्मर आय डी कार्ड प्राप्त होतं असा नियम आहे. पण आता झालं असं की उदाहरणार्थ एखादा मोठा भाऊ आहे, तो पटकन गेला, त्याने अर्ज केला, त्याला फार्मर आय डी कार्ड मिळालं, त्याला योजनेचे पैसे मिळणार. पण दुसरे 2 लहान भाऊ आहेत किंवा एखादी बहीण आहे, त्यांना त्यांना फार्मर आय डी कार्ड मिळणार नाही. कारण ते जर अप्लाय करायला गेले तर तिथे असं दिसेल की हे जे शेती तुम्ही दाखवताय ते या शेतीवर फार्मर आय डी कार्ड मी दिलेलं आहे. तर अशा केसमध्ये तुम्हाला आता एक प्रक्रिया करावं लागणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. आणि तिसरी गोष्ट, तिसरं जे मोठं जो प्रकरण उघडकीस आलं आहे ते म्हणजे गट ॲड करणं. आता जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी घाईगडबडीत जाऊन पटकन जो गट नंबर 8 होईल तो त्या ठिकाणी जोडून दिला. पण दुसरे जे गट नंबर होते, म्हणजे गावात दुसऱ्या ठिकाणी त्यांची शेती होती, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी शेती होती, म्हणजे 2-3 ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेत्या असतात आणि यांनी गडबडीमध्ये काय केलं, जो पटकन गट नंबर 8 आला तो पटकन, उदाहरणार्थ 5 एकर शेती होती पण 1 एकरच दाखवली, तर असं चालणार नाही. तर ते सगळे गट तुम्हाला ॲड करावे लागतील. मग हे गट ॲड कसे करायचे, तर तुम्हाला तुमच्या तलाठ्यांकडे जावं लागेल. तलाठ्यांमध्ये जाऊन तिथे तुम्हाला ते लॉग इन करून देतील, तुमचा आधार नंबर टाकतील आणि गट जोडण्यासाठी ती एक प्रक्रिया तुम्हाला करावी लागतील. आता पहा, जर तुम्ही अर्ज केलाय आणि अर्ज करून अजूनही तुमचा अर्ज मंजूर नसेल झाला तर एक कोरा कागद घ्या, त्या कोऱ्या कागदावर अर्ज लिहा. तो अर्ज अशा पद्धतीने लिहायचा आहे की माझा गट जोडायचा राहिला आहे किंवा माझं फार्मर आय डी कार्ड काढलं पण ते अप्रूव्ह झालेलं नाही. तर अशा प्रकारचा एक अर्ज लिहून तुम्ही तो तहसीलदार किंवा तलाठ्यांना देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही काम करायचं आहे. आणि सगळ्यात मोठा धोका जो आहे फार्मर आय डी कार्डच्या बाबतीतला तो आहे खोट्या फार्मर आय डी कार्डचा धोका. पहा, नकली कार्डापासून सावध राहा. पहा, सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ही जी बनावट जे याचे आहे फार्मर आय डी कार्डची गोष्ट उघडकीस आली. काय झालं, तुमच्या आमच्यासारख्या साध्या शेतकऱ्याला फसवलं जात आहे. बऱ्याच ठिकाणी काय झालं, काही खाजगी दुकानं काढलेत, काही सेंटर्स काढलेत, जे काय करतात बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसतं. ते म्हणतात फार्मर आय डी कार्ड द्या, काहीतरी पैसे देतात आणि ते कार्ड बनवून देतात आणि धरा हा घ्या तुमचा फार्मर आय डी कार्ड. तर अशा प्रकारची फार्मर आय डी कार्ड आहे, बनावट आहे. अजून सरकारने कुठल्याही प्रकारचं फार्मर आय डी कार्ड हातात दिलेलं नाही आहे. आता त्या वेबसाईटवर डाउनलोड करण्यासाठी कदाचित पुढे ऑप्शन उपलब्ध होईल, पण अजून कोणत्याही शेतकऱ्याचं हे जे आहे ते डाउनलोड झालेलं नाही. फक्त ॲग्रीस्टॅकवरून तुम्ही तुमचा नंबर घ्या, तो जो नंबर आहे फार्मर आय डी कार्डचा तो तिथे उपलब्ध झाला आहे. तो नंबरच तुम्हाला सध्या आवश्यक आहे. कुठलंही कोणी जर म्हणत असेल मला कार्ड मिळालं तर त्याला निक्षून सांगा हे खोटं कार्ड आहे. कारण की सरकारने अजून एकाही शेतकऱ्याला कार्ड दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या गोष्टी चेक करून घ्या. ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवरून तुम्ही फक्त तुमचा क्रमांक घ्यायचा आहे आणि बाकी काहीच करायचं नाही आहे. तोच क्रमांक तुमचा वैध आहे. इतर तुम्ही जर दुसरा कुठला क्रमांक टाकला असेल पीक विम्यासाठी तर तुमचे पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी येणार नाहीत. तर ही होती फार्मर आय डी कार्डच्या संदर्भातली माहिती. कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.